यूट्यूब चॅनलमध्ये सचिन सर आपल्यासोबत आहेत. श्रद्धानं मला खुरपं मारलं आहे, तिचा पाय तुडवलेला आहे आणि माझ्या शाळेतला तो क्लासमेट आहे. हां चला सर. सर्दीच्या मैत्रिणीचं घर आहे ना. होय सर्दे, तुझी मैत्रीण इथंच ना, प्राचीचंच घर आहे ना हे. हां तिची मैत्रीण आहे ते मधनं. हां प्राची आल्या काय? आणि एक घर आहे बी तुमचं. अजितचं घर ही नवं काय? एकदा तिकडे राहतो एकदा इकडे राहतोय. जावा श्रद्धा. हा बघा आता तिथं कुठं बघा त्या कपाटावर नारळच्या पेटी खाली शिरलंय ती काय पुन्हा दिसलं नाही. तो ड्युटीवरून आलास? नाही माझी सुट्टी. आत्या मोठी बाटली कुठे आहे तिथं ठेवले. अजित कुठं राहतोय आणि तू कुठं राहतोयस? तू इथं राहतोयस? अजित बरं. वर एक घर आहे. हो तुम्ही ती बेडकुळ्या काही निघाल ना त्यामध्ये ते हां हां पत्र्यामध्ये ते तिकडं घर आहे. नाही ते डबे ते घ्या एका साईडनं. सर ते काढायला लागतंय स्क्रॅप. स्क्रॅपच्या मागं नक्की साप बसतोय. इथं साप नाही बसणार, त्याच्या मागच बसणार सर. तसं नाही ते जाणार पण नाही. पेटी खाली अडखळ आहे. मोठा आहे ना. कुणी पाहिलंय वहिनी? हा कुठला आहे पोरग? त्याला बोलवा की. पोराला बोलवा. आजी काय नाव आहे त्याचं? सुरजा म्हणतात ते. तिथं तिजोरी खाली नसेल तर नक्की त्या पेटीच्या माग आहे सर साप. खाली उतरलं म्हणत त्याने बघितलं काय खडखड करते भांडी की पडली. बघितलं तर ते खाली उतरलं आणि तिथनं तसंच शिरलं तिकडे. त्या कोपऱ्यातच असणार आहे सर. आणि तेव्हापासून इथं बसली. श्रद्धा ते डबं घ्या फटाफटा काढून सगळं. ते वरचे वलनीवरचे हातरून इकडे टाक. हे घे काय गोळा करून. घ्या दीदी घ्या. काय बी एका साईडला टाका ते. हां सावकाश पडेल ते. असं जाऊन ते वर गेलं दीदी. हा ते राहून देईल. हां बस बस बस. हां ते फुडलं काढा. तिथलं ते डबं काढा आणि इकडं घ्या. त्याच्या मागचं लोटा पण. अहो मी सारखी म्हणजे बघा स्वच्छता असं पाहिजे. आणि त्या आतला डोंबारखाना करू नका. ते नाही ते डबं काढून घ्या साहेबांच्या संग. इकडं घ्या. कुठे गेला इल्या तिथे बघ इकडे. तुम्ही मारत नाही सा त्याला? मारत नाही. इन्याला लाडकं कोण? थोरला का यो? सगळं सारखी दोघं सारखंच. होय. हां आम्ही दोघं एका शाळेतला आहे. तो पुढं होता थोरला, पुन्हा गावला आम्हाला. होय. हां अजित त्याचं नाव. हा. शिवण मी एका वर्गातलं पहिलीपासून. त्यात मित्र मागणं शिरलं नसतं का त्या बॉक्सला. बोलले नाहीत ना. आता पुन्हा नाव पाडलं असलं तर मागं. वाटते पाडला. तिथं उकेंद्र काढलेला दिसतोय की. आणि सुरजा कुठं गेलं? ती वरची साहेब बॉक्स अलीकडेच वडा. हा? वर गेलाय ते फिरायला बोकार टाकलं या. तर ज्याचा जिंगाडा येतो त्याला कसं नजर पडलं. वडा इकडे बॉक्स. श्रद्धा धरू वाक्य चेक करा सर. तो बॉक्स त्या पेटीच्या पाठीमाग वरलं काढूनच घ्या सगळं. नक्की त्याच्या माग असणार रे. त्यात आहे का बघा. होता तिथं खाली. हा कोपऱ्यात बसणार जाऊन. मी म्हणलं म्हणणार ना अहो पोरानं स्पष्ट बघितलं तर मोठं आहे म्हणलं चांगलं. आम्हाला काय नजर पडलं नाही. एकच मिनिट मी फोन घेतो. सुरजाला सांगायला येत नाही का तुमच्या शाळेतला आहे? हां मला माहिती काही. तुमच्या शाळेतलीच आहेत ना? पराची सुरजा तू एका शाळेतलं. तुमचं बाबी एका शाळेत, तुम्ही बी एका शाळेत. त्याला पटकन करते पोतड्याची तेवढं.
मानवी बॅटरी देऊ का ही? वस्ती साप पकडायला लागतोय. आज सचिन सर ऑपरेशन करायल्यात. अन्न साखळीतला महत्वाचा घटक वाचवणं कर्तव्य आहे. हो. सरदा तिथं बस बाय साहेब, तिथंच हात घालून धरा. मोठा आहे का त्याच्याकडं? कन्फर्म. मोठी आहे का? हो. नाही इकडं. येईल आता पायात ना. पायाचं झालं. तुमच्याकडे आली का बघा. ते खाली असं. बोलून बघ खाली गेली. आज्याला पेटी दिली ना, आईनं इण्याला दिल्या. ती खाली नाही का खाली? काय आहे पेटी? काय नाही मोडकं तोडकं उत्तरे. हिकडलं काढा साहेब, गॅस काढलं लसूण. लसूण काढा. आपण साफ धरायला येत नाही, लोकांचं क्लीन करून द्यायलाच येतोय सर. नारायणच्या घरात असते पुलावर जावं ना. काय सर? ओला असतो म्हणजे मगाशी मी एकदा आली तेव्हा काहीतरी इथं पडलं वाजलं, पण ती लाईट लावलेली होती ना, ती माझ्या हाताला पिन येत नाही घालायला. म्हणजे काहीतरी पडला असेल उंदराला, बॅटरी बंद करा आजी, बॅटरी नको, बॅटरी बंद करा. मग आता पण वाजलं तर पोरानं खटाव होतं, त्या ड्रमवर झालं तर त्या खटावर आता खाली उतरून पिठी खाली गेली. तर स्पष्ट बघितलं इथे. पाय बी खाली येत नाही. मित्रांनो, अडखळ केली की साप कसे बसतात बघा. सेफ जागा मिळली की बसतात. जसं की सर्दी कशी पेटीवर सेफ बसल्या. तिला गेलं काय कुठं? आणि ह्या विनायकाला आईनं दिलेली पेटी मला आहे. वाटतं त्याला काहीतरी खडलंय काय की बसले. इसरगी नाही, ये इकडे मागे येईल फटाका दिशे. चला तुमचं पाय. धरत्यात ये. नजरा का म्हणून सांगा, आले इथंच बसली, कुणीकडे निघते बघायला. कुठं आहे? त्या दिवशी मला दिसली ती काय करू बाई, फोटो टाकायची. या बाहेर या सर. आणि आता कोड्यापासून आता वड्यापाशी माघारी येते. उकडल्यापाशी मला 2 दिवस पण कामाचा साप येतो, जो की सर्वात मोठा साप आहे. तो त्यासाठी चालता ना. करायला घेतली का शेण टाकायला का रे राजू? तो नागी नाही म्हणतोय. काय कसली नागी नाही, तो नागी नाही म्हणतोय. द्या जावा साहेब. त्या मालकीनीवरच चिडलंय ते साहेब. पाय मोठा झालाय. तिला माठा निघाला. अगं काय बघते. हा बिनविषारी साप आहे. असा साप जर आपल्या शेतात आला किंवा घरात आला तर मारू नका. हा साप बिनकुळी, उंदीर हे खाण्यासाठी येतो. तसेच हा साप लहान लहान विषारी सापांना हे करतो, खातो. त्यामुळे हा साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. दामन साप हा वाचला पाहिजे. दामन साप वाचला तरच विषारी साप कमी होतील आणि आपल्या शेतकऱ्याचाही फायदा होईल. नमस्ते, एवढंच बोलतो. बँकेत सचिन सर म्हणून जे आहेत, ज्यांचं गाव की रांजणी येतं युट्यूबद्वारे, त्यांना भरपूर असं सापावर प्रेम आहे. आणि बँकेची सुट्टी झाली, राहिलेला वेळ ते वन्यजीव रेस्क्यूसाठी मदत करतात. त्यामुळं माझं त्यांचं म्हणजे करावं तेवढं कौतुक माझ्या चॅनलवर. किंवा त्यांना 1,00,000 सव्वा लाख मित्रांनो पगार आहे.
परिस्थिती चांगली आहे, पण ते आपलं बँकेचं काम करून त्यांना पहिल्यापासून त्या वन्यजीवांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या नशिबानं ते माझ्याच गावात बँकेमध्ये होते. 3-4 बँकेचे म्हणजे अधिकारी आहेत, शाखा बघतात आणि वेळ मिळाला की असे साप जे वन्यजीव आहेत ते वाचवतात. त्यामुळं माझ्या चॅनलवर त्यांचं शतशः अभिनंदन. माझी इच्छा आहे की रिटायर झाल्यानंतर ही सेवा करावी. जोपर्यंत माझ्या गावात माझ्या तालुक्यात सर आहेत जिल्हा मध्यवर्तीला, त्यामुळं त्या बँकेचं पण मी शतशः अभिनंदन करेन की माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातून सचिन सरांना कुठेही बाहेर घालवू नये. कारण अशा शेतकऱ्यांना सर्वसामान्य कुठंतरी अडचण आली तर वन्यजीव वाचवतात. सर बँकेची सेवा चांगली उत्कृष्ट करून त्याबद्दल मी त्यांचं शतशः अभिनंदन करतो. मित्रांनो, हा बिनविषारी साप आहे. हा पाय गाई म्हशींचं बांधतो हे चुकीचं आहे, ते नाही आहे पद्धतीने. मोठा गैरसमज आहे की आता आवर फास घालतोय दामण, गाई म्हशींचं दूध पितोय. हा मोठा गैरसमज आहे. एवढी त्याच्यात ताकद नाही आहे की हा म्हणजे गाई म्हशींचं दूध पाहिजे, हा गाई मी गाठ काढतोय लगेच निघली. आणि हा एक गैरसमज आहे. साप हा आपल्या सेफ्टीसाठी असा गुंडाळतोय आणि कोणीही सापाला मारू नका. अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. हा ढोले म्हणून माझ्या शाळेतला क्लासमेट आहे आणि त्याच्या घरी हा साप घरी आत आल्यामुळं थोडीशी अडखळ पेटीपशी केलेली होती. त्याच्याही लक्षात आल्या. प्रत्येकाने क्लीन करण्याचं म्हणजे गरजेचं आहे आणि हा साप सरपॅक करते. काय तुमचं मत आहे? करून तुम्ही धरला ना. सोडा सर सोडा. कसं झालं सांगतो. तुमच्या पोटापाशी ना त्याला भरपूर असं जोरात धरला ना सॉफ्ट, तो चिडतोय. कळलं? सॉफ्ट चिडला जरी चिडला असेल तरी नाही बाईट करणार सर. कळलं? खालं लई जर दमवाला ना तर ह्याला असा कार्यक्रम लावायचा. कळलं? कशाचा आहे ठीक का? कशाचा हो का? तिथं पकडलं ना त्याला तर असा काही प्रॉब्लेम नाही आहे. इकडं वाढला की तेवढं चांगलं गार पाण्याने धुवा. मित्रांनो, सापाचा निसर्गाचा जैविक